श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, ज्यासाठी आपण जगायला सुरुवात करतो ना, त्यानं जर आपल्याला किंमत नाही दिली तर आपला जगून उपयोग काय होतो? हसायला कारण भरपूर मिळतील हो, पण जगायला हक्काचा असा कोणीतरी हवाच असतो ना. आपण कोणासाठी किती जीव तोडायचा हे ज्यानं त्यानं ठरवायचं असतं. कसं आहे ना, जगात फायदा असेल तरच माणूस मनानं आणि शरीरानं जवळ येतोय, नाहीतर लांबून रामराम करतोय. वेळ पाहून नाही तर मन पाहून जवळ करणारे असावेत. श्रोते हो, जगात आयुष्याचा खेळ व्हायला वेळ नाही लागत. माणसं आजकाल बोलणं पाहून जवळ येत आहे, पण त्यांना कोण सांगणार आहे की मुंग्या ह्या नेहमी साखरेलाच जवळ करत असतात, साखरेलाच लागत असतात आणि त्यामुळेच गोड बोलणारी घात करत असतात. श्रोते हो, वेळ काढा, पण नाती मात्र जपून ठेवा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. डोळे हे तर सर्वांना आहेत, पण खूप कमी लोकांना माणुसकी दिसते. बाकीच्यांना पैसा आणि स्वतःचा फायदा दिसतो. कोणाला कधी कशाचा राग येईल सांगता नाही येत. म्हणूनच बोलताना विचार करून बोला, कारण कोणी कितीही जवळचा असला तरी पर्क करताना विचार करत नाही. नात्यात ॲटिट्यूड आणि इगो नसावा. नात्यात एक रुसण्यात एक्सपर्ट असावा, तर दुसरा मनवण्यात परफेक्ट असावा. कोणतंही नातं टिकवण्यासाठी मनापासून केलं जाणारं प्रयत्न हे दिलेल्या वचनापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात. कारण फक्त आश्वासन देणं आणि प्रत्यक्ष कृती करणं यात खूप फरक असतो. प्रेम करण्यासाठी आधी माणूस समजून घ्यावं लागतं. वेळ काढून दिलेली वचनं ही वेळेसोबत बदलणारी असतात आणि बदललेली माणसं ही मनाला जास्तीचा त्रास देऊन जातात. राग येणं, वाईट वाटणं, कोणाची तरी वाट बघणं, नको त्या लोकांची खूप जास्त काळजी करणं, हे सगळं उद्योग आजपासून बंद करा. कारण कोणीच कोणाचं नसतं. उत्तर देणं अवघड नसतं, फक्त वाद नको म्हणून कधीतरी गप्प बसावं लागतं. चूक नसतानाही खूप काही ऐकून घ्यावं लागतं. नशिबाने किती वाईट दिवस दाखवले तरी आपण जगायचं एकदम हसत खेळत. दिवस बदलतात यावर विश्वास ठेवा. जिथं दोन घास प्रेमानं खाता येतील अशी पंगत आणि हक्कानं मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातली रंगत वाढत जाते. संसाराची झोळी ही किती फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचं अस्तित्व शाबूत असतं. डोळ्यांना आवडणं म्हणजे प्रेम नाही. ज्याला बघताच हृदय धडधडतं ते असतं खरं प्रेम. फालतू वाद हे वाढत बसवण्यापेक्षा हा तुझंच बरोबर असं म्हणून बाजूला झालेलं कधीही चांगलं असतं. पराभव विसरायला
आणि अपमान पचवायला शिकलेली व्यक्ती आयुष्यात किती मोठ्या संकटाला अगदी हसत हसत सामोरे जात असते. खरा आयुष्याचा जोडीदार आपल्याला काहीच मागत नसतोय, पण त्याला हवी असते सुख दुःखात आयुष्यभर तुमच्या प्रेमाची अनमोल साथ. कोणाला दुःख देऊन मिळालेला आनंद हा कधी सुख देत नाही, पण दुसऱ्यांना आनंद मिळावा म्हणून आपण स्वीकारलेलं दुःख हे नेहमी सुख देऊन जातं. कोणत्या गोष्टींचा किती विचार करायचा आणि त्यामध्ये किती वेळ अडकून राहायचं हे ज्याला योग्य वेळी समजतं त्याला आयुष्य जगण्याचा योग्य मार्ग हा मिळून जात असतो. केलेलं प्रेम हे जपलं तर आयुष्य सुंदर होत असतं आणि त्याच प्रेमाला कायम सोबत ठेवलं तर देवाला सुद्धा प्रत्येक वेळी विचार करूनच सगळं करावं लागत असतं. आयुष्यामध्ये हे 3 मंत्र नेहमी लक्षात ठेवा. आनंदात असताना वचन देऊ नका, रागात असताना उत्तर देऊ नका आणि दुःखात असताना निर्णय घेऊ नका. कोणावर कितीही प्रेम करा, पण जर समोरच्याला आपली सोबत नको असेल तेव्हा आपली लहानशी सुख सुद्धा पुरेशी असते नातं तुटायला. नाती तीच खरी असतात जी एकमेकावर रुसतात, रागावतात, भांडतात, पण साथ कधी सोडत नाहीत. योग्य व्यक्ती योग्य त्या वेळेवर आपल्या आयुष्यात येते, जी आपल्यासाठी योग्य असते आणि जी देवानं आपल्यासाठी पाठवलेली असते. नवरा घरापासून दूर असेल तर माणसाने भरलेलं घर सुद्धा ओसाड आणि रिकामं वाटत असतं. एक गोष्ट आपल्याला अजून समजली नाही की त्रास प्रेम केल्यानं होतो की आठवण आल्यानं. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याची भीती कधीच वाटत नाही, कारण अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा कधीच करत नाही. सुखी जीवनाचा नियम: पाप होईल इतकं कमावू नका, आजारी पडू इतकं खाऊ नका, कर्ज होईल इतकं खर्चू नका आणि भांडण होईल असं बोलू नका. प्रेम आणि विश्वास हा कधीच गमावू नका, कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.